संकटांना सामोरं जात आपल्या सातारचं नाव ज्यांनी केवळ जिल्हा पातळीवरच नाही, देश पातळीवर नाही, तर संपूर्ण जगाच्या पातळीवर कोरलेला आहे, अशा कार्यकर्तृत्वाचा सन्मान म्हणजे सातारा भूषण पुरस्कार. यावर्षीचा पुरस्कार हा मोठा अनोखा आहे. स्वच्छतेसारखं अत्यंत दुर्लक्षित पण तितकंच महत्त्वाचं क्षेत्र असलेल्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं काम करणारे आणि ज्यांनी स्वतःच्या कंपनीमध्येच भारताचं नाव कोरलेलं आहे आणि ते नाव पुन्हा देश पातळीवर कोरणारे श्री हनुमंतराव गायकवाड यांना यावर्षीचा सातारा भूषण पुरस्कार देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. सर्वप्रथम आजच्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं आपण स्वागत करूया. मी सर्वप्रथम श्री अशोक गोडबोले, त्याचप्रमाणे श्री उदयन गोडबोले यांना विनंती करतो. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. या समर्थ सदर्भे आज आपण सातारा भूषण पुरस्काराचं वितरण करतोय. या ठिकाणी आई वडिलांच्या स्मृतीला मी प्रथम अभिवादन करतो. त्यांनी लावलेला हा राणा गोडबोले सार्वजनिक ट्रस्टचं आम्ही गोडबोले कुटुंबियांनी वर्धिष्णू करत करत त्याला आता 50 वर्ष होऊन गेली. 71 हा स्थापन झाला ट्रस्ट. या ट्रस्टविषयी थोडी माहिती सांगणं त्या प्रसंगी उचित होईल, त्यामुळं त्याची मागची भूमिका मी आपल्याला नमूद करतो. आमचे वडील पिताश्री भूकाका त्यांना घरगुती मानव किंवा साताऱ्यात त्यांनी बनवापू गोडबोले म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचं बालपण अतिशय गरीब केलं. जकातवाडी आमचं मूळ गाव आणि त्या ठिकाणून शिक्षणासाठी ते साताऱ्यात आले. इंग्लिश स्कूलमध्ये शिकले. त्यावेळची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. म्हणजे त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी उल्लेख केला की या राजपथावर मोती चौकासवर ते काही वस्तू विकायला बसायचे, तर त्या विक्रीतलं जे काही उत्पन्न होईल त्याच्यातनं घराला मदत व्हायची. आमचे थोरले चुलते चिंतामणी म्हणून त्यांचं वखार होती, शिक्षक होते ते. त्या वखारीत ते आमच्या वडिलांनी काम केलं. लाकडं फोडायची, नंतर लोकांच्या घरोघरी डोक्यावर द्यायची. अशा प्रकारे ते कष्ट करत त्यांनी शिक्षण घेतलं. सिद्धनाम कॉलेज मुंबईमध्ये त्यांचं ग्रॅज्युएशन झालं. नोकरीला लागताना मुंबईला लागण्याच्या ऐवजी त्यांनी साताऱ्यात अण्णासाहेब तिरुमलेंनी त्यांना इथं आणलं आणि इथं आल्यावर स्वतःचा व्यवसाय करतानाच आपल्या समाजाची जाणीव त्यांना मनापासून होती. ज्या पद्धतीनं गरिबीत आपलं शिक्षण घेण्याला हाल झाले तसे बाकीच्यांचे होऊ नयेत म्हणून त्यांनी मूलतः हा ट्रस्ट स्थापन केला की आपल्याच्या येणाऱ्या व्याजात दरवर्षी काही मुलांना मदत करावी. सुरुवातीला स्वतःचे 5,000 रुपये घालून त्यांनी हा ट्रस्ट स्थापन केला आणि पहिल्या वर्षी 2-3 मुलांना मदत करण्यात आली. मला आनंद वाटतो आणि अभिमान वाटतो की ती मुलं पुढे मोठी झाली आणि आता ते कोण डॉक्टर आहेत, कोण वकील आहेत आणि काही वेगवेगळ्या व्यवसायात आहेत आणि ते मुद्दाम आठवणी सांगतात. म्हणजे एकदा एका कार्यक्रमामध्ये ते प्रमुख प्रवाही म्हणून होते. त्यांनी त्यावेळेला आम्हाला दरवर्षी जी छोटी छोटी मदत मिळाली आणि जे प्रेरणा मिळाली त्यामुळे आमचं जीवन घडण्यात मोठा हातभार मिळाला. त्यांच्या वैयक्तिक उत्पन्नातलं जसं मागाजी पाटील सर म्हणले की हे कुटुंब जे स्वतःच्या CSR फंड जे असतो ते देणारं असं एक कुटुंब आहे. त्यामुळं आमच्या उत्पन्नातही आम्ही जसं कमवायला लागलो तसं थोडे मुलगा अरुणराव, अशोकराव, मी आम्ही सगळे त्यात भर घालत गेलो आणि हा ट्रस्ट पण हळूहळू वाढत 25 लाख 50 लाख असा होत गेला. आता 1 कोटीच्या वर हा फंड आहे असं म्हणून आणि त्याच्या व्याजात दरवर्षी आपण मदत करत असतो. यावर्षी आम्ही जवळजवळ 5.5 लाख रुपये ही मदत बालवाडी ते कॉलेज यातील विद्यार्थिनींना आणि 30 शैक्षणिक संस्थांना अशी नुकतीच प्रदान केली. हा एक महत्त्वाचा उपक्रम तरी वर्षानुवर्ष चालू असला तरी आमचे छोटे बंधू अरुणराव यांनी त्याला या ट्रस्टला आणखी व्यापक स्वरूप द्यायचा प्रयत्न केला. काही संगीत कार्यक्रम म्हणजे गाजलेले लोक ख्यातनाम संगीतकार गायक यांचे कार्यक्रम या ठिकाणी साताऱ्यात व्हावे, लोकांना त्याचा आस्वाद मिळावा म्हणून तसे कार्यक्रम मागील पंडित हरिप्रसाद चौरसिया असतील, शिवकुमार शर्मा असतील, पंडितजी भीमसेन जोशी आहेत, असे अनेक कलाकार या ठिकाणी आणून लोकांना त्यांच्या गाण्याचा आस्वाद त्यांनी मिळवून दिला. एक दुसरी अतिशय चांगली गोष्ट होती की दरवर्षी 8 सप्टेंबरला पंडित प्रभाकर गारेकर हे गेले 38 वर्ष इथं दरवर्षी यायचे. अनेकांनी त्या कार्यक्रमाचा
पुढं आता गेल्या 2-3 वर्षात ही प्रथा बंद पडली का त्यांचंही वय झालं, रामनवमीचं वय आता 80च्या पुढे गेलं. पण तो एक सातत्यानं उपक्रम व्हायचा. काही परिसंवाद, काही चर्चासत्र, काही व्याख्यानं असेही उपक्रम राबवले. हा सातारा भूषण पुरस्कार साताऱ्यातील लोकांना द्यावा अशी त्यावेळी कल्पना अरुणराव दैनिक ऐक्याचे पंडितकर, आपण सन्माननीय कैलासवासी भाऊसाहेब महाराज, आंबेडकरांनी भोसले ते समावेश होते. आणि त्यांच्याशी चर्चा करता करता असं पुरस्कार आपण सुरू करावं असं ठरलं. पण काही अडीअडचणीची योजना परत झाली नाही. म्हणून मग अरुणरावनी आपल्या ट्रस्ट आपण हे का सुरू करू नये असा विचार करून ते 91 साली प्रथा सुरू केली परंपरा. सुरुवातीला तर्कनिष्ठ लक्ष्मण शास्त्री जोशी यांना पुरस्कार दिला गेला. त्यानंतर साताऱ्यात त्यांचा जन्म झाला आहे, सातारा जिल्ह्यात, आणि या परिसरात त्यांचं लहानपण गेलेलं आहे. अशाने साताऱ्याबरोबरच महाराष्ट्रात, भारतात, परदेशात असं आपल्या उत्तुंग कामगिरीने नावलौकिक कमवलं आहे. वेगळं क्षेत्र निवडले. मग ते कला क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, आध्यात्मिक असेल, अशा वेगवेगळ्या लोकांना निवडून त्यांना पुरस्कार देण्यात जातो. मग क्रीडा क्षेत्रात ललिता बाबर असेल, त्याचबरोबर लावणीचं यमुनाबाई गायकवाड असतील, आणि राजमाता सुमित्राराजे भोसले यांच्यापासून दुसऱ्या म्हणजे सामान्य माणसं पण ज्यांनी कर्तृत्व मोठं केलं अशांपर्यंत पुरस्कार दिले गेले. यावर्षी 10 पुरस्कार देताना श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, दत्तप्रसाद दाभोळकर आणि अरुणराव यांनी चर्चा केली. आणि बीबीजी ग्रुपचे आपले जे गायकवाड साहेब आहेत त्यांचं नाव त्यांच्या डोळ्यासमोर. त्यांचा सर्व लहानपणापासूनचा चरित्र छापून आता वाचलेलंच आहे. दैनिक आणि पत्रकारांनी भरपूर या कार्यक्रमाला प्रसिद्ध देऊन त्यांच्या आयुष्याचा मागोवा वर्तमानपत्रात घेतलेला आहे. त्यामुळं त्यांनी साताऱ्यासारख्या दैनिकात जन्म घेऊन त्यांचं लहानपणी इथं साताऱ्यात शनिवार पेठेत गेलं. आता मी जिथं राहतो त्याच्या ग्राम मंदिर आहे, तिथं ते लहानपणी त्यांचं काही काळ वाचलेलं होतं. मला वाटतं आईसाहेबांना नक्की असेल, आईसाहेब आहे तो इथे भक्ती त्यांच्या झाल्या. तर त्या काळात धडपड त्यांनी पुढं शिक्षण घेतलं. कमवा आणि शिका या योजनेखाली झाले. राजीव पाटील यांचे आजोबा कन्वई भाऊराव पाटील यांचं या शिक्षण क्षेत्राची साताऱ्याची जी ओळख झाली गैर शिक्षण संस्था त्याचंही त्यांना भरपूर मार्गदर्शन. आणि ते इंजिनियर झाले. इंजिनियर झाल्यावर त्यांनी पुण्यात टेल्को कंपनीत नोकरी सुरू केली. नोकरी करता करता टेल्को कंपनीचं काही असं स्वच्छतेची कामं, हाऊसकीपिंगची कामं अशी जरुरी असं कळलं. आणि त्यांच्या पंचक्रोशीतील रैपतपूर भागातील असे काही युवक त्यांना नोकरीसाठी त्यांच्याकडे विचारणा करत होते. मग त्यांना स्वतःशी मिळून त्यांनी ह्या बीबीजी पद्धती स्थापन केली. म्हणजे त्यांच्या डोक्यात विवेकानंदांच्या ह्याच्यापासून विकास, भारताचा विकास हा डोळ्यासमोर होता, ते ध्येय होतं. आणि भारत विकास ग्रुप अशा प्रकारचं एक मोठं काम आणि हाऊसकीपिंगच्या ते इंडस्ट्री त्यांनी लोकांचं जवळजवळ केलं. त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना दिल्लीचं काम मिळालं, संसदेचं काम मिळालं. ते काम अतिशय चांगलं झालं. सर्वोच्च न्यायालयाचं काम मिळालं, राष्ट्रपती भवनचं काम मिळालं, पंतप्रधान निवासस्थानाचं काम मिळालं. अशा ठिकाणी त्यांच्या नावाचा दबदबा होत गेला. भारतातील अनेक विमानतळ त्यांच्या सेवाचा लाभ घेत आहेत. आता आपण जे आयोजित राम मंदिर सगळ्यांनी आनंद घेतला, ते राम मंदिराचे व्यवस्थापन आणि तिची स्वच्छता, त्याचबरोबर इतर महत्त्वाची सिद्धिविनायकसाठी अशा ठिकाणी त्यांची सेवा देत आहेत. तरुणांना रोजगार मिळावा हे आपण नेहमी म्हणतो, पण रोजगार देणारे अशी व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. जवळजवळ 8 लाखांपासून सुरू केलेला हा त्यांचा व्यवसाय आता 2 लाखपेक्षा जास्त लोक ह्याच्यात करतात. हे निश्चितच आपण नेहमी ऐकतो की 108 नंबरची रुग्णवाहिका गरजू रुग्णांना घरी घेऊन जाते, पेशंटला घरी आणते, घरनं सोडते, परत घरी घेऊन सोडते. बाळांतील आणलेल्या बायकांना ग्रामीण भागातून हॉस्पिटलमध्ये आणतात. ही 108 नंबरची सेवा देणाऱ्या रुग्णवाहिका आणि समज भारतात त्याचं जे झालं आहे त्याची सेवा ती व्यवस्थित चांगली मिळावी याचं नियोजन हे कसं करायचं हे त्यांनी अतिशय उत्तमपणे दाखवून दिले. कुणी कुठल्याही भागातलं भारतातलं खेड्यापाड्यातलं जरी 108 नंबर ठेवला तरी ती रुग्णवाहिका त्यांच्या घरापर्यंत जाते आणि त्यांना सेवा देत असते. हे अतिशय माणुसकीचं फार मोठं काम त्यांच्या हातनं होते.
त्याचबरोबर त्यांनी आता शेतकऱ्यांसाठी विविध एंटरप्रिनर जे विद्यार्थी असतात इंजिनिअरिंगची किंवा इतर त्यांना मदत करण्यासाठी काम केलेलं आहे. थोडंसं त्या चरित्रात आलेलं ते बाकीचा उल्लेख म्हणजे असं एक मोठं आदरणीय असं व्यक्तिमत्व त्यांचं आहे ज्याच्याबद्दल युवकांना खरं प्रेरणा मिळावी. आज त्या ठिकाणी मला आणखीन काही युवक अपेक्षित आहे की जे हे सगळं वागून ऐकून प्रेरणा घेतील. साताऱ्यातील त्यांचा विविध ग्रुपचा मोठा हे आहे. तिथं शेंद्रेला अजिंक्यतारा काप्यामुळे फूड मॉर्टल प्रोसेसिंगचं मोठं युनिट आहे. असं एक धडपडणारं जिद्दी व्यक्तिमत्व याला खरोखर सलाम करायला पाहिजे. म्हणून या ट्रस्टतर्फे यावर्षी त्यांची निवड झाली. आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी तो पुरस्कार स्वीकारायचं कबूल केलं आणि जवळजवळ 8-9 महिने आमचं चालू होतं डिस्कशन कुठली तारीख काय झाली. मग एकदा तारीख ठरली पण त्यांचा परदेश दौरा होता आणि सातारा जे जिल्ह्याच्या वतीने आव्हान देतो रामवडकर सामाजिक ट्रस्ट असेल पण सातारा जिल्ह्याच्या वतीने या व्यक्तीचं आपण कौतुक करत असतो. म्हणून आमच्या सगळ्यांच्या मनात जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत माननीय नामदार शंभूराज देसाई त्यांना आपण बोलवावं आणि त्यांच्या हस्ते करावं म्हणजे जिल्ह्यातर्फे असं ते त्याला सुरू केली. आणि शंभूराज देसाई शनिवार पेठेत त्यांच्या आजोबा बाळासाहेब असताना आमच्या घरात शेजारी राहत होते. आजची उत्सव मूर्ती ती लहानपणी आमच्या शनिवार पेठेत राहत होती. असा एक आगळा वेगळा योग या ठिकाणी जुळू द्यावा असे त्या प्रार्थना केलं नियोजन आणि माननीय शनिवार देसाई कबूल केली. 2 तारखेला आपण वेळ घेऊया. सुरुवातीला संध्याकाळची वेळ ठरली त्यामुळे आम्ही त्याप्रमाणे नियोजन केलं. पुन्हा त्यांना लगेच हा कार्यक्रम झाला मुंबईला जायचे त्यांचे मागं त्यांचे व्याप असतात. मुंबईला जाऊन सकाळी येऊया 12:30 1ला बरं पण 12:30 ठरवलं. आता त्याचा एक दुसरा कार्यक्रम चालू आहे त्यांचा पिढीचा पुन्हा तो कार्यक्रम समजला की आम्ही डायरेक्ट तिथे येतो आणि हा कार्यक्रमासाठी मुंबई त्यामुळे ते येत आहेत. पण आपण बरेच वेळ झाला आता 2 तास झाला आपण या ठिकाणी जमलो. त्यामुळे कार्यक्रमाची पूर्वपीठिका सुरू करून घ्यावी. ते आल्यानंतर पाटील सर आपली सोमवती त्याला जे मान देणारे असेल मानते त्यांच्या हस्ते आणि उपस्थित असा आपण सत्कार समारंभ सुरू करूया असं त्यांना रिक्वेस्ट केली. त्यांनी सांगितलं की तुम्ही कार्यक्रम सुरू करा मी माझं इथं झाले की येतो. त्यामुळे आपण हा कार्यक्रम सुरू केला. या ट्रस्टच्या जी वाटचाल आहे त्याचा मी मुद्दाम आपल्याला थोडीशी माहिती दिली. सातारा भूषण पुरस्कार यापुढे असं आमची पुढची पिढी घडवून चालू ठेवील अशी मला अपेक्षा आहे. कारण अरुणरावांचा मुलगा असेल परत हा अशोकरावांचा मुलगा आणि माझा मुलगा डॉक्टर चैतन्य हे याच्यात लक्ष घालू लागले आणि पुढं त्याची वाटचाल अशी चालू राहावी अशा दृष्टीचा आजची जी अपेक्षा आहे त्याची पूर्ण करतील. परंतु विशेष असं आहे की यांनी जो व्यवसाय कष्टात सुरू केला तोच व्यवसाय हेल्पिंग एंजल्स म्हणून प्रत्येक त्या ठिकाणी करतोय. हाऊसकीपिंगचं काम इथले काही का हॉटेल कारखाने किंवा हॉस्पिटल्स शाळा याचं मेंटेनन्स अशा प्रकारचं त्याचं काम ते दिवसेदिवस आधुनिकतेकडे वाटचाल करून त्याची वाटचाल चालू आहे. त्यामुळे त्याला ह्या क्षेत्रात मार्गदर्शन एक गुरु असल्यासारखे गायकवाड साहेब आहेत तर त्यांचं मार्गदर्शन त्याला भेट अशा प्रकारे हा एक आपला कौटुंबिक सोहळा आहे थोडासा. आणि ह्या ठिकाणी मला शेंडे साहेब मुद्दाम आलेले सातारा भूषण पुरस्कार आपण मार्गदर्शन शेंडे साहेबांना दिलेला आहे. रेहमतपूरचेच आहेत ते तर काही जन्म रेहमतपूरचाच आहे. अतिशय खडतर परिस्थिती त्यांनी वाटचाल केली साक्षीदार शेंडे साहेब असतील तर ते मुद्दाम या ठिकाणी आल्याबद्दल मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी आईसाहेब पण आलेले आहेत त्यांचंही मनापासून स्वागत करतो. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो की आपण या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून तशी दुपारची वेळ शेवटचा सोमवार आणि अशा अनेक अडचणी असतात त्यामुळे त्यात वेळात वेळ आपण सगळ्या तेव्हा आपल्यालाही मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय सातारा. आजच्या या सातारा भूषण समारंभाचे प्रमुख पाहुण्यातले शंभूराजी माननीय आमदार शंभूराजी देसाई माननीय आमदार सुरेंद्र बाबा इथे आपल्याबरोबर राहतील. आजचे उत्सवमूर्ती देवीजी ग्रुपचे सर्व आमचे मित्रप्रेम फिलॉसॉफर गाईड सगळं काही म्हटलं तरी चालेल. काही वर्षाच्या गेल्या 8-10 वर्षात आमच्या मित्रांचा संबंध आहे. शेंडे साहेब यांच्याबरोबर काम करण्याचा थोडासा योग आलेला आहे. तसं म्हटलं तर आजच्या या स्टेजवर आलेले सगळेच कुठे ना कुठेतरी आमच्याशी रिलेटेड झालेले आहे. सुरुवात करायची म्हटलं तर शंभूराजांच्यापासूनच केली तरी चालेल. बाळासाहेब देसाईंचे आमचे सुद्धा खूप घरचे संबंध आहेत. आजोबांच्यापासून संबंध आहेत.
ते पुणे या रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीमध्ये 1948 साली ज्या काही अडचणी आल्या, अख्खं महाराष्ट्राचं सरकार विरोधात असताना एकनाथ बाळासाहेब देसाई त्या संस्थेच्या मागे उभं राहिलेले होते आणि त्या काळामध्ये त्यांनी जिल्हा परिषदेची ग्रँट उभी केली. त्याच्यानंतर सुद्धा बाळासाहेब अनेक वेळा घरी यायचे, भेटायचे आणि दुर्दैवाने अगदी शेवटच्या अंतिम क्षणाला सुद्धा त्यांची आमची गाठ पडली होती. त्यांनी जाता जाता बाळासाहेबांनी एक वडिलांच्या बरोबर गेलो होतं, आजही आठवत आहे की आप्पासाहेब सगळं काही मिळालं, एक गोष्टी राहिली गेली, मला रयत शिक्षण संस्थेचं अध्यक्षपद व्हायचं. तर एवढं बाळासाहेबांचं आणि या देसाई कुटुंबाचं रयत शिक्षण संस्थेचं नातं आहे. तेच नातं शिवेंद्र बाबांचं आहे. जी आमची रयत शिक्षण संस्थेची नलिनीची बाग आहे, तर रयत शिक्षण संस्थेची पहिली शाहूवाडीत सुरू झालं 1927ला जी जागा दिली, 10 एकराची जागा दिली, शाहू महाराजांनी दिली. शिवेंद्र बाबांचे आजोबा अभयसिंह राजे असतील, सुमित्रा राजे असतील आणि आता बाबाराजे असतील, त्या 3 पिढ्यांचा संबंध सुद्धा आज आमच्याबरोबर राहिलेला आहे. गोडबोले कुटुंबियांचा जर भाऊ काका आप्पासाहेब हे साताऱ्यातल्या त्या काळातले प्रकाशचे वडील, हे सगळ्याचे सगळे त्या काळातले साताऱ्यात काम करणारे ही सगळी मंडळी एकत्रित होती आणि खऱ्या अर्थाने भाऊ काकांनी नंतर आता अरुणी काम करतायत, आता चांगली जबाबदारी घेतली, अशोक आहेत, मग सज्जनगडचं काम असू दे, हे समर्थ सदन असू दे, मारुतीच्या पायऱ्या असू दे, पूर्णेश्वर असू देत, नाहीतर चाफळचं श्रीराम मंदिर असू देत, कुठेही बघितला तर गोडबोले कुटुंबियाचा त्याच्यावर एक ठसा आहे, तो सामाजिक ठसा आहे. आणि एक चांगली गोष्ट खरोखरच त्या कुटुंबाला एक अभिनंदन करण्यासारखं आहे आहे. CSR नावाची जी संकल्पना आपण इंडस्ट्रीमध्ये मानतो आहोत की तुम्ही तुमच्या फायद्याचा काही भाग समाजासाठी दिला पाहिजे, ती परंपरा त्यांनी कायम ठेवून त्या सगळ्या भावांनी एकत्रित केलेलं, पण त्याच्यातून समाजासाठी ज्या काही गोष्टी दिलेल्या जातात कुणामध्ये विशिष्ट विद्यार्थ्यांच्यासाठी आणि गरजू मुलांच्यासाठी, आणि त्यातला हा सातारा भूषण पुरस्कार खरोखरच पहिल्यांदाच या पद्धतीचा पुरस्कार हा साताऱ्यामध्ये देऊ केला गेला. आणि सुदैवानं 25व्या पुरस्काराची मानकरी सुद्धा रयत शिक्षण संस्था होती. तेव्हा कुठे ना कुठेतरी त्या कळत न कळत करून ही नाती होती, हे सगळे जुळले गेलेले आहेत. हनुमंतराव गायकवाडांचं सुद्धा असंच आहे, त्यांचं आमचं नातं आहे. ते आमचे फ्रेंड फिलॉसॉफर गाईड म्हटलं ते चालेल. आज रयतचं जे बदलतं स्वरूप दिसतंय ते आमची एक मोठी थिंक टँक आहे. त्याच्यामध्ये माशेलकर आहेत, काकोडकर आहेत, त्याच्यामध्ये हनुमंतराव गायकवाड साहेब आहेत. आणखी एक नातं आहे, त्यांच्या आईसाहेब सुद्धा आमच्याकडे शिकले एक नातं आमचं त्यांचं आहे, जोडलेलं आहे. या माणसांच्या ज्या आपण बघत जातो त्या खरोखरच आहे. जगाच्या पाठीवर जर एखादं जर तुम्हाला गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये जायचं असेल तर यांचं फक्त बघावं. सानंदचा नॅनोचा प्लॅन्ट अख्खा पश्चिम बंगालमधनं जसा असेल तसा आणून गुजरातमध्ये सानंदमध्ये उभा करणं म्हणजे साधी गोष्ट होती. फेडचा कल्याणचा प्लॅन्ट आणायचा, त्यांनी रांजणगावमध्ये न्यायचा. किती साखर कारखाने त्यांनी आणून एका जागेवर दुसऱ्याला दिले असणार तरी माहिती नाही. अचानक गोष्टी करण्यामध्ये हा भाग आहे आणि यांच्याबरोबर काम करण्याचा योग आला आम्हाला. ज्यावेळी आम्ही एक नवीन शिक्षण पद्धती जी आहे, नोकरी हा भाग त्याच्यामध्ये अटल आहे. एक नवीन वेगवेगळे क्षेत्र नवीन येत होते, त्यावेळी बीव्हीटी कंपनी यांच्याबरोबर आम्ही काम करायचं ठरवलं. काम करत असताना मुलांना एक प्लॅन हातात डिग्री पाहिजे असते किंवा सर्टिफिकेट पाहिजे असतं. त्याच्या खेरीज खरं काही नाही, मला किती स्किल असले तरी माझ्या हातात डिग्री पाहिजे. आणि म्हणून BSc फॅसिलिटी म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही कोर्स तयार केला. सिलेबस हातात होता पण त्याला मान्यता नव्हती, म्हणून YCMU बरोबर आपण नाशिकला जाऊन तो करार केला. आणि पहिल्यांदाच अशापैकी एक इंडस्ट्री आणि एखादी युनिव्हर्सिटी एकत्रित येऊन एका संस्थेसाठी केलेला पहिल्यांदा हा मार्केटला प्रयोग होता, देशाचा प्रयोग होता आमच्या केला. त्या प्रयोगात वैशिष्ट्य म्हणजे काय, मुलाने ॲडमिशन घेतलं तर 100% नोकरी, म्हणजे प्रवेशचा अर्ज आणि नोकरीचं ऑर्डर हातात एकाच वेळी घ्यायची. तुम्हाला इथपर्यंत फॅसिलिटी उपलब्ध करून दिली. जवळजवळ 7-8 कॉलेजेसमध्ये सुरू केलं. केवळ मुलांच्यासाठी नव्हे तर मुलींच्यासाठी सुद्धा डिप्लोमा हा आम्ही उपलब्ध करून दिला. त्याच भाषेमध्ये मग नंतरच्या काळामध्ये त्याच्याबरोबर काही ॲग्री प्रॉडक्ट्सच्या रिलेटेड काही सुरुवात आम्ही नुकतीच केलेली होती. एक साताऱ्याला CI सेंटर फॉर इनोव्हेशन इन्व्हेन्शन इन्क्युबेशन उभं केलं. त्याच्यामध्ये काही ॲग्री प्रॉडक्ट रिसर्चच्या लेवलपर्यंत येत आहेत तर तेही आपण बघायचं आम्ही त्याच्याबरोबर ठरवलं.
अशा अनेक काही गोष्टी त्यांच्याबरोबर थोड्याशा अजून माझ्या पिरियडमध्ये करायच्या कोरोनाच्या नंतर थोडंसं हे सगळंच स्टँडस्टिल झालं गेलं. काही गोष्टी नवीन आल्या गेल्या, शासनाच्या कडून काही बंधनं आली गेल्या. सुदैवाने आता आमचं स्वतःचं युनिव्हर्सिटी झालेलं आहे म्हणून त्यांच्याबरोबर आता काही आणखीन एक नवीन काही गोष्टी ज्या असतील, विशेषतः रिसर्चच्या रिलेटेड असतील, रिसर्चच्या बायोटेकच्या असतील, जे पुढचं जग असेल 2030 लाख आहे, 35 लाख आहे, 40 लाख आहे, 50 लाख आहे, ते जग कोणतं असणार आहे, त्याच्याबरोबर कोणती मनुष्यबळ लागणार आहे. आणि विशेषतः या सगळ्यांच्या बरोबर हे आमच्यापेक्षा 10 पाऊल पुढे आहे. त्यांच्याबरोबर चर्चा करत असताना GE बरोबर आपण बेंगलोरला इथेनॉलचा प्लॅन्ट करायचं होतं. म्हणजे ॲग्रीच्या कचऱ्यापासून इथेनॉल आणि इथेनॉलपासून पेट्रोल तयार करून आणि त्याच्यावर इंजिन सुरू करण्याचा प्रकल्प त्यांच्याबरोबर 5 वर्षापूर्वी त्यांच्याबरोबर बसून आणलेला होता. अनेक गोष्टी त्यांचं एक मार्गदर्शन एक लाभतं आहे. सुदैवाने आज गोल्डन याच्या वतीनं अशा योग्य माणसाला आपण दिलेलं आहे की ज्याचं साकार करणं आम्हाला अतिशय अभिमान आहे. त्यांचं साताऱ्यावर लक्ष आहेच. किंबहुना खऱ्या अर्थाने भगीरथ आहेत सगळ्या लोकांचे. भगीरथानं फक्त गंगा आणली यांनी एवढ्या नोकरीचा महापूर आणलेला आहे. फक्त आम्ही जागा होत नाही. आमचं दुर्दैव अजूनही की नवीन पिढीचं थोडीशी तक्रार म्हणतो त्याला आमची तुमच्या दारात नोकरी आणून दिली तर मला फक्त 4 नोकरी पाहिजे, मला पंख्याखाली नोकरी पाहिजे, मला AC खाली नोकरी पाहिजे. बरं ते 10,000ची मिळाली ते चालू ती मला 25,000ची नोकरी. कुठंतरी माइंडसेट हा सगळा बदलला पाहिजे. नोकरी आता तशा राहिलेल्या नाहीत, पण नोकरी देणारा मात्र आपण नोकरी देणारा माणूस तुमच्या समोर आहे. एवढा असताना सुद्धा आपण त्याचा जर भाग घ्यायचा नसेल तर डोळ्याला पाण्यापर्यंत किती आणायचं हाही प्रश्नच आहे. आता पुढचा काळ असा असणार आहे की गरजेप्रमाणे तुम्हाला त्या सगळ्या नोकऱ्या उपलब्ध होतील. त्याच्यासाठी स्किल मिळवावं लागेल आणि स्किल देण्याची तर मंत्रांची तर केव्हाही तयारी आहे. अनेक वेळा त्याच्यावर चर्चा झालेल्या आहे. तरी त्यांच्या या ज्ञानाचा सातारकरांनी सगळ्यांनी चांगला फायदा घ्यावा. त्यांनी आमच्या या प्रकल्पाला आशीर्वाद द्यावे, मदत करावी एवढी मी अपेक्षा करतो. परत एकदा कुटुंबियांचं त्यांनी इथं सातारा भूषण त्यांना पुरस्कार दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून तुमचं बसतो. धन्यवाद. नमस्कार. बऱ्याच दिवसानंतर मी एक प्रश्नपत्रिका सोडतोय समोर. ती सोडवायची प्रश्नपत्रिका आहे फिल इन द गॅप. म्हणजे आपल्या माननीय मंत्री यायच्या आधी जी गॅप असते ते मी फिल करतो. पण बरं वाटतं. फिल इन द गॅप इज वन ऑफ द इझिएस्ट थिंग टू डू बिकॉज इट गिव्स यू क्विक मार्क्स. If your answer is yes, it's done. No, cut. It's not like marks given to the essay writing. It depends on the one who reads it. पण सर्वप्रथम मला या गोडबोडे कुटुंबाचं अतिशय कौतुक करावं असं वाटतं. त्याचं कारण हे आहे की आपण नेहमी वाचतो पेपरमध्ये की बिल गेट्सनी 80% ऑफ द वेल्थ किंवा वॉरन बफेने 99% ऑफ द वेल्थ केलं. ते सगळे रिच होते. गोडबोले कुटुंब हे मनाने रिच आहे आणि त्यांनी हा हेरिटेज की सातारासारख्या गावामध्ये सातारा जिल्ह्यासाठी ज्यांनी काम केलेलं आहे किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्या प्लॅनेटरी बाउंड्रीज क्रॉस केलेले आहेत, अशा लोकांचं कौतुक करायचं हे त्यांनी योजून त्यांनी आपली काही जी संपत्ती असेल, त्यांचा काय संकल्प असेल तो वापरून असे समारंभ करायचं ठरवलं. हे काहीतरी वेगळं आहे, निश्चितच वेगळं आहे. मला आठवते 2012 जेव्हा मला तुम्ही पारितोषिक दिलं तेव्हा नुकतंच आमच्या कास प्लाटोमध्ये, कास पुष्प पठारामध्ये वर्ल्ड नॅचरल हेरिटेज म्हणून त्याचा समावेश झाला. त्यानंतर युनेस्कोमध्ये आणि एक कल्पना आहे की नॅचरल हेरिटेज वी सी इट, कल्चरल हेरिटेज वी सी इट, बट देर आर सम हेरिटेजेस की ते इनव्हिजिबल असतात, ते आपल्याला दिसत नाही पण त्याचा भास होतो. तसे गोडबोले कुटुंब हे इनव्हिजिबल हेरिटेज आहे आपल्या सातारा जिल्ह्याचं आणि संपूर्ण महाराष्ट्र. आणि आता युनेस्कोने एक इनव्हिजिबल हेरिटेजला मान्यता दिली.
उदाहरणार्थ आपल्या गुजरातमध्ये गरबा डान्स, गरबा नृत्य हे द वर्ल्ड इनविजिबल इंटँजिबल हेरिटेज म्हणून मान्य केलं. मला वाटते गोडबोले कुटुंबांना सुद्धा लवकरच युनेस्कोचं इंटँजिबल हेरिटेज मिळावं म्हणून आपण असं करायला नाही. आणि मुख्य म्हणजे त्यांची बॅकग्राऊंड बघा. टॅक्स कन्सल्टंट, कुठला टॅक्स कन्सल्टंट आपल्याला टॅक्स रिटर्न रिफंड मिळाल्यावर खूप बरं वाटतं, त्याच्यातच आपला आनंद असतो. पण ह्या टॅक्स कन्सल्टंट्सना जे काही लोकांचे पैसे टॅक्स वाचवून किंवा त्यांना फी देऊन जे काही उत्पन्न आलंय ते आपण त्या समाजाला परत करावं, तेवढी मोठी कल्पना आहे. मला तर वाटते वॉरन बफेट आणि बिल गेट्स त्यांच्याही पलीकडे जाऊन ही मोठी कल्पना आहे. आणि मला वाटतं ह्याचं आपण जास्त कौतुक करायला पाहिजे. आणि आता ते कित्येक वर्ष हे असे सातारा भूषण पुरस्कार ते देत झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय हेतू नाही आहे, त्याच्यामध्ये कुठलेही काय म्हणतात ग्रुपिझम नाही आहे, मराठा लॉबी किंवा त्याच्यामध्ये ओबीसी लॉबी असं काही नाही आहे. अगदी मुक्त दिलाने तो दिलेला आहे. आणि त्यात सुद्धा ते कमिटी मेंबर्स आहेत, दत्तप्रसाद दाभोळकरांसारखे, आपले अनिल पाटील कर्मवीर पाटलांचे नातू. हा जो मोठा वारसा आहे त्या वारशातल्या लोकांनी ते निवडलेलं आहे, त्याचं मला मोठं कौतुक वाटतं. कितीतरी जग बघितलं युनायटेड नेशनमध्ये काम करताना, पण हा जो टच आहे ना, इंटँजिबल टच हा कधी इंटँजिबल नसतो. कधीतरी तो भिडतो तुमच्या हृदयाला, तो मला नेहमी जाणवतो की अरे एवढंशा सातारसारख्या फारसं मोठं गाव नाही आहे, वाढतंय, पण तिथे असे घरचं कुटुंब असावं त्याचा मला अतिशय अभिमान आहे, कौतुक आहे. आणि हा हेरिटेज पुढेही लोकांनी जपावा, की गोडबोले कुटुंब तो जपतील असं मला निश्चित वाटतं. आजची उत्सवमूर्ती हनुमंतराव गायकवाड. हा पोरगा मला पहिल्यांदा 2005 मध्ये भेटला. मी आलो तो पॅरिसहून, थोडी घरची काही कामं होती. मी रेहमतपूरचं शेंडेवाडा शेंडेगावामध्ये, तर पुण्यामध्ये हा आला आणि हा मला म्हणाला तुमच्याशी बोलायचं. म्हटलं तू नाही, मी रेहमतपूरचा काय करतो. त्यांनी मला पॉवर पॉईंटच ओळखून दाखवलं. पॉवर पॉईंट मला दाखवतो की हे मी काम करतो. त्यावेळेस पॉवर पॉईंट हा प्रकार उदयाला येत होता, इट वॉज जस्ट देअर. आणि मग रेहमतपूरचा एखादा हनुमंतराव गायकवाड, ते सुद्धा नाव पहिलं हनुमंतराव नंतर गायकवाड असा माणूस येतो, मला पॉवर पॉईंटवर दाखवायला लागतो की मी हे काम करतो. आणि मग पुढे काय करायचं, तर मला म्हणायचं की तो म्हणा की मला मी जे इथं काम करतोय ते मला पुढे न्यायचं आहे आणि परदेशात न्यायचं. आता परदेशात जाण्यासाठी खूप लोक अस्वस्थलेली असतात. मला भेटायची की मला परदेशात जायचं, मला हे शिकायचंय, मला ते करायचंय. पण ह्या पोरांनी तो ध्यास सोडलाच नाही. मला पहिल्यांदा आम्ही गेलो ओमनला, दोघेही होतो. तर मी त्याला विचारलं काय ओमनलाच काय जायचंय. मला बऱ्याच कंट्रीचा, मी ग्लोबल हेड होतो युनायटेड नेशनमध्ये, त्यामुळे मला बऱ्याच कंट्रीचे फोकल पॉईंट्स आणि चांगले माहीत होते. तर त्याला विचारलं ओमन का निवडलं होतं. म्हणलं ओमनचा जो राजा आहे ना, त्यांनी मिलिटरीचं शिक्षण घेतलं आपल्या पुण्याच्या NDA मध्ये, ते मलाही माहिती. आणि तो म्हणजे आपण त्याच्याकडे गेलो किंवा त्याच्या सरकारकडे गेलो तर तो काहीतरी आपलं ऐकेल. नाहीतर सौदी अरेबियाकडे गेलो तर तो ऐकणार पण नाही, कोण तुम्ही, कुठून आला, त्याला पुन्हा बिड्या काही माहीत नसतो. मी शेवटी आम्ही तिथे गेलो, तिथे लोकांना सांगितलं काय काय काम करायचं आहे आम्हाला. मला म्हणजे त्याला मी युनायटेड नेशनमध्ये होतो, मी मित्र म्हणून त्याला घेऊन गेलो.
पण तो तिथेच थांबला नाही. त्याने मला सांगितलं की जरी मी क्लिनिंगचा जॉब करत असलो तरी मला याला क्लिनिंग म्हणायचं नाही, मला फॅसिलिटी मॅनेजमेंट म्हणायचं. त्यामुळे हा शब्द मी कुठेही गेलो तर आम्ही ही इज अ एक्सपर्ट इन फॅसिलिटी मॅनेजमेंट. आता फॅसिलिटी कॅन बी एनिथिंग. फॅसिलिटी कुड बी management the house, housekeeping, it could be electricity management, it could be water management. All these are facility management, and that exactly he wanted. He didn't want to keep himself only for cleaning the houses. He also later on started telling me he wants to clean the energy. Clean energy हा वापराच्या सगळीकडे युनायटेड नेशनमध्ये त्यावेळेसही होता, अजूनही आहे. त्यावेळेस विचारलं काय एनर्जी क्लीन म्हणजे काय, तुला काय म्हणायचं? म्हणलं सध्याची एनर्जी आहे ती वन ऑफ द डर्टीएस्ट एनर्जी दॅट वी यूज. आणि त्या एनर्जीची कॉस्ट आपण पेट्रोलची कॉस्ट पेट्रोल पंपावर बघतो ती त्याची खरी कॉस्ट नाही. त्या एअर पोल्युशनमुळे कॅन्सरचे रोग जे होतात, आपल्याला फुफ्फुसाचे रोग होतात, इतर काही बरेच रोग होतात, त्याची कॉस्ट आपण त्याच्यात धरत नाही. ती जर धरली तर पेट्रोलची कॉस्ट कितीतरी पटीने वाढेल. आणि म्हणून मला ती क्लीन एनर्जी पाहिजे. सो ही स्टार्टेड टॉकिंग अबाउट रिन्युएबल एनर्जी मच बिफोर द पॅरिस क्लायमेट अग्रीमेंट. सो ही इज अहेड ऑफ द टाइम. ते फार महत्वाचं आहे. ही इज अ सॉर्ट ऑफ अ फ्रंट लायनर. Before anybody thinks, he thinks. And he thinks big. आणि मला सांगितलं की BVG, मला पहिल्यांदा BVG आहे तिथे विचित्र हे वाटलं अब्रिव्हिएशन. मला भारत विकास ग्रुप. फॉर मी इट वॉज अ बिग विजन ग्रुप. आणि विजन आपली खूप लांब वर ठेवलेली. He wanted to clean everything. He wanted to clean facility, he wanted to clean energy, he wanted to clean water, he wanted to clean the whole health services. म्हणजे आताची जी हेल्थ सर्व्हिस आहे ही अतिशय चुकीची आहे. म्हणून तू डॉक्टर आहे कोणी नाही म्हणून मी पाहिलं की काहीतरी आपली मेडिसिन देतं. तर काही झालं तर ताप आला तरी पॅरासिटामॉल, अंग दुखायला लागलं तरी पॅरासिटामॉल, बॉस रागवला तरी सुद्धा पॅरासिटामॉल. म्हणजे पॅरासिटामॉल इज फॉर एव्हरीथिंग. But then where exactly we try to find out the root cause of our ailment and then design the medicine for it. So medicine design हा जो शब्द आहे तो 2010 मध्ये आला. त्याच्या आधी आपण मेडिसिन डिझाईन करूया. घर डिझाईन करायचं, ब्रिज डिझाईन करायचं आपल्याला माहित होतं, पण मेडिसिन डिझाईन करून आपल्याला पाठवायचं, लोकांना द्यायचं, डिलिव्हर करायचं, ते पहिल्यांदा त्यांनी बघितलं. त्यामुळे मला वाटते मला नेहमी वाटतं की किती लोकांना त्यांनी नोकऱ्या दिल्या किंवा किती फॅसिलिटीज तो आता मॅनेज करतोय. फोनवर मला म्हटलं की तू IITचा आहेस, तुला माहिती आहे मी बहुतेक सगळ्या IITचं फॅसिलिटी मॅनेजमेंट मीच करतो. मला मोठं आश्चर्य वाटलं की आता IIT मध्ये मला अयोध्येचं लेटेस्ट माहीत होतं, पण IIT आणि IIM मधलं फॅसिलिटी मॅनेजमेंट तोच करतो ते मला नंतर कळलं. पण मला गंमत अशी वाटली की हे नंबर्स जे आहेत, आम्ही अयोध्येचं मंदिर बघितलं, पंतप्रधानांचं घर, पार्लमेंट, इथले सगळे फॅसिलिटी मॅनेजमेंट मी करतो. याच्याही पेक्षा महत्वाचं हे आहे की ही इज क्रॉसिंग द बाउंड्रीज. एव्हरीबडी गोज अराउंड ऑर्बिट. प्रत्येकाचं एक ऑर्बिट असतं. कुटुंबाचं ऑर्बिट असतं, आपल्या शेताचं ऑर्बिट असतं, आपल्या बिझनेसचं ऑर्बिट असतं. हा माणूस ऑर्बिट पासून एस्केप व्हेलॉसिटी काय असते ते बघतो आणि त्या ऑर्बिटच्या बाहेर जातो. आता इंजिनिअरिंग शिकणारे किंवा फिजिक्स शिकणाऱ्या लोकांना माहीत असेल की पृथ्वीभोवती जेव्हा सॅटेलाइट फिरतो त्याला एक व्हेलॉसिटी अचीव्ह करावी लागते. देन यू कीप ऑन रोटेटिंग आणि देन यू फायर द रॉकेट अँड दॅट रॉकेट टेक्स यू आउटसाइड द ऑर्बिट. त्याचं रॉकेट नेहमी फायर केलेलं असतं, नेहमी फायरच असतो त्या ऑर्बिटच्या. आणि मला वाटतं त्याचं हे वैशिष्ट्य आहे की काहीतरी असं वेगळं आपण करून दाखवावं. आणि वेगळं म्हणजे असं काही नाही की आपलं आता उद्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे
तेव्हा आता आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काढतो किंवा आणि काहीतरी येतात की नवीन कुठेतरी ऐकलं की चॅट जीपीटी आहे, चला आपण चॅट जीपीटी करतो. ही ट्रायज टू सी हाऊ द कॉमन मॅन बेनिफिट्स. अकॉर्डिंग टू हिम, common man is a big market, but it is a social market. It is not a business market, because that market helps to improve the society, and once the improvement of the society takes place, the business also grows, and that business becomes a social business, and that social business is a new term which has come up. Every business tomorrow will be called as a social business. Unless it benefits society, the business will not be viable. That business will be closed. That time has come. The climate change, हवामान बदल, याच्यामध्ये लोकांना आता कळून चुकलेलं आहे की नुसती सोलर एनर्जी वापरून किंवा विंड मिल वापरून एक प्रश्न सुटणार नाही आहे. जे माणसं बदलायला पाहिजे, आणि जोपर्यंत माणूस आपली शैली बदलत नाही, म्हणूनच प्राईम मिनिस्टर मोदींनी मिशन लाईफ सुरू केलं की एव्हरीबडी हॅज टू चेंज हिज लाईफ. जस्ट बिकॉज यू आर सोलर रूफटॉप, यू आर नॉट सॉल्विंग द प्रॉब्लेम. जस्ट बिकॉज यू आर ह्यूज विंडमिल ऑन द टॉप ऑफ द हिल विच यू सी कमिंग फ्रॉम पुणे ते सातारा, द प्रॉब्लेम इज नॉट गोइंग टू गेट सॉल्व. पीपल आर सेइंग की क्लायमेट चेंज इश्यू has made the society dead unless the society changes. आणि मला वाटतं हनुमंतरावचं जे पटलेलं आहे. काल मी फूड मार्टमध्ये त्यांचा एक मेळावा बघितला आणि तिथल्या लोकांची तळमळ बघितली. हे बघून मला वाटलं की सातारच्या सगळ्या लोकांनी खरं तिथे यायला पाहिजे फूड मार्ट, आणि बघायला पाहिजे होतं की कशी माणसं बदलत चाललेली आहेत बरोबर. मोदी म्हणलंय की शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल होणार, मग आपण बघत बसायचं, हा केव्हा होतात बघू, नाही झालं नाही तर टीका करायला सुरुवात करा. पण शेतकऱ्यांनी स्वतःहून व्हॅल्यू ॲडिशन करायला पाहिजे. स्वतःहून पिकं तर तुम्ही काढाच, तुम्ही एनर्जी पण निर्माण करा. देयर इज अ बिग टर्म नाउ that you are not only harvesting the grains, but you should harvest the energy in order to do that. That will not come from Modi. That I think you have to keep on changing it. आणि मला वाटतं हा मेसेज आहे आजच्या सातारा भूषण पुरस्कारामध्ये. मला वाटतं मी जी फिल इन द गॅप आहे ती जरा जास्त केलेली आहे, पण मला वाटतं बाकीचे लोक पण फिल इन द गॅप मी सांगते. पण पुन्हा एकदा हनुमंतराव गायकवाडांचं अभिनंदन. त्यांना अजून तुम्ही पारितोषिक दिलेलं नाही, त्यामुळे मला माहीत आहे की ते इट इज ॲडव्हान्स अभिनंदन. पण मी त्याचं अभिनंदन आधीच खूप वेळा केलेलं आहे त्याच्या एकंदर कार्याबद्दल. पुन्हा आता हे जाहीर सत्कार वगैरे होतो आहे, आणि ते सुद्धा आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये. तुम्ही ही विचित्र वेळ 12:30, 1, 1:30 त्याच्यामध्ये साधारण समारंभ होत नाही, त्याच्यामध्ये साधारण फक्त मॅटिनी बघतात लोक, आणि तुम्ही यावेळेस आलेला आहात हेच फार मोठं आहे. धन्यवाद. कार्यरत असणारा गोडबोली ट्रस्ट आणि गोडबोली परिवार यांच्या वतीनं, या ट्रस्टच्या वतीनं प्रतिवर्षी जसं सातारा भूषण पुरस्कार राज्यातल्या मान्यवर व्यक्तींना दिला जातो, या समारंभाची आजचे सत्कारमूर्ती ज्यांना सातारा भूषण पुरस्काराचं वितरण समस्त सातारावासियांच्या वतीनं आपण या ठिकाणी केलं की सन्माननीय हनुमंतरावजी गायकवाड, उपस्थित माननीय श्री राजेंद्रजी शेंडे, आमचे सन्माननीय प्राचार्य अनिलजी पाटील साहेब, गोडबोले साहेब, डॉक्टर गोडबोले परिवार, गायकवाड हनुमंतराव गायकवाडांचे बरोबर आलेले त्यांचे मूळ
गाव असणाऱ्या गावचे सर्व ग्रामस्थ, जावयाचं कौतुक बघायसाठी आले त्यांचे सासरवाडीतले सगळे ग्रामस्थ, सातारा शहरातील बरेच मान्यवर मला या ठिकाणी दिसत आहेत. ते सर्व मान्यवर माजी नगराध्यक्ष कोवळी साहेब आहेत. तुमचे बागवान दिसत नाही मित्र, आता तुमचे मित्र ते दिसायला पाहिजे. उपस्थित सर्व सातारा शहरवासीय, सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम आपली सगळ्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो की मला यायला कार्यक्रमाला उशीर झाला. त्याचं कारण आपण सातारा जिल्ह्यामध्ये माझी शाळा आदर्श शाळा ही मराठी शाळांच्या ज्या आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्याची एक मोठी कार्यशाळा नियोजित आज या ठिकाणी केलेली होती. आणि एक चांगला उपक्रम आहे तो की ज्याच्यासाठी प्राथमिक शाळा शहरामध्ये आपण मंडळी राहतो. तुम्हाला शहरातल्या मराठी माध्यमांच्या असतील, इंग्रजी माध्यमांच्या असतील, गुरुकुलच्या असतील चांगल्या शाळा या ठिकाणी शहरात बघता. पण ग्रामीण भाग जे आहे, खेडगाव आहे, 50 घरांची छोटी वस्ती आहे, 100 घरांचं छोटं गाव आहे. तिथल्या सुद्धा मुलांना वाटतं, तिथल्या सुद्धा पालकांना वाटतं की आमच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं. मी ती योजना पालकमंत्री झाल्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये सुरू केली. आपण पहिल्या वर्षी डॉक्टर 250 शाळा जिल्ह्यातल्या आदर्श शाळा करतोय. सरासरी वापरू एका शाळेला 70 ते 80 लाख रुपये आपण देतो जिल्हा नियोजन समितीतून. सातारा जिल्हा पहिला जिल्हा आहे राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधला. 154 कोटी रुपये ह्या शिक्षणाच्या कामासाठी मी 2024-25 या वर्षामध्ये त्याची कार्यशाळा होती मोठी. आणि मग त्यातनं लवकर येणं, कारण तो आवडीचा विषय सगळ्यांचा होता म्हणून थोडासा उशीर झाला. मी डॉक्टर अच्युत गोडबोले साहेबांना फार आधीपासून ओळखतो. तुमचे आणि आमच्या आजोबांचे जुने संबंध, कौटुंबिक संबंध गोडबोले परिवाराचे आणि देसाई परिवाराचे आहेत. डॉक्टर 1 महिना का 2 महिने झाले मागायचे की ह्या एकदा तारीख दिली पण तुम्ही नको म्हटला. माझी दिली होती तारीख. माझ्या ऑफिसला विचारलं की काय बाबा आपल्याला ह्या आठवड्यात तारीख म्हणले. डॉक्टर साहेबांनी बोलणं झालं, ते म्हणले ह्या आठवड्यात शक्य होणार नाही. म्हणजे ठीक आहे, पुन्हा ते म्हणतील तेव्हा. नेमकं आज येऊन बघा, आज आपला कार्यक्रम ठेवला. रात्री बैठकीच्या निरोपाला संध्याकाळी 7 वाजता एक तातडीची बैठक मुंबईला लागली. काही झालं तरी 3-3:30 वाजता साताऱ्यातून निघावं लागेल त्या मुंबईच्या बैठकी. अजून 2 मिटिंग करायची मला कलेक्टर ऑफिसला जाऊन. पण गोडबोले ट्रस्टचं काम खूप व्यवस्थित चालू आहे. विशेषतः आपलं दिल्लीतल्या गणपतीचं देवस्थान जे आहे तिथलं ग्रीनरी, म्हणजे तिथं हिरवळ निर्माण करायचं जे काम फार मनापासून ती झाडं लावायची, ती जोपासायची, त्याची निगा राखायची, खूप चांगले उपक्रम ट्रस्ट करते. आता गायकवाड साहेबांच्या बद्दल तर काय मी कुणाला आपल्याला सांगितलं पाहिजे असं नाही, देशभर त्यांचं काम आहे. मध्यंतरी ते मी आणि मुख्यमंत्री एका कार्यक्रमामध्ये आपण सर कुठं पुण्यात मुंबईत ठाण्यात एकत्र, आणि सीएम साहेबांनी सुद्धा त्यांचं भरभरून कौतुक केलं की खेड्यातनं आलेला माझ्या जिल्ह्यातला असलेला एक माणूस इतका मोठा झाला. आणि त्यांचं विशेष आहे की आपल्या लोकांना ती नेहमी प्रोत्साहित करायचं काम करतात. आपल्या गावाकडची असणारी माणसं त्याला कसं पुढं आणता येईल, त्यांना आपल्या एवढ्या मोठ्या सगळ्या ह्या व्यवसायामध्ये त्याला कुठं सहभागी करून घेता येईल. म्हणजे जसं नाहीतर बऱ्याच वेळा आपण बघतो की गाव असतं ग्रामीण भागातलं, आणि एकदा का व्यवसाय झाला, इंडस्ट्री झाली किंवा काही मोठा प्रकल्प झाला आणि एकदा का गाव सोडून त्या प्रकल्प असणाऱ्या गावाकडे गेलं, यात्रेला पालखी व गुलाल टाकाय सुद्धा घरी माघारी फिरत नाही. मुंबईचा झाला की मुंबईचा होऊन बसतो, दिल्लीचा झाला की दिल्लीचा होऊन बसतो आणि गावाला विसरून जातो. पण हनुमंतराव गायकवाड साहेबांचं तसं नाही. ते आपुलकीनं सगळ्यांची विचारपूस करतात, येईल त्याला त्यांच्या परीने मदत जी होईल ती करायचा प्रयत्न करतात. मी गोडबोले ट्रस्टचं मनापासून आभार मानेन की चांगल्या व्यक्तीची निवड तुम्ही केली. आणि आतापर्यंतची मी आधी पाहिली, म्हणजे ज्यांना आपण सातारा भूषण पुरस्कार दिलेला आहे त्या व्यक्ती कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण काम केलेले आहे. आणि आपली राजधानी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणारा आपलं सातारा, त्याला ऐतिहासिक परंपरा आहे. गायकवाड साहेब, खरंच तुम्ही भाग्यवान आहात की छत्रपतीच्या राजधानीच्या नावानं असणारा पुरस्कार सातारा भूषण
हा तुम्हाला या ठिकाणी मिळतोय. मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. याच्यासाठी गोडबोले परिवाराला, गोडबोले ट्रस्टला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो की एका चांगल्या व्यक्तीची निवड आपण या ठिकाणी हा पुरस्कार देण्यासाठी केली. अधिक चांगले उपक्रम डॉक्टरांचं मला नेहमी सांगणं असतं की काही नवीन नवीन उपक्रम आपल्याला खिंडीतल्या गणपतीच्या देवस्थानासाठी करायचे. मला अनेकदा ते म्हटले तुम्ही एकदा कलेक्टरला घेऊन या ते बघायला आपल्याला काय करता येईल. तर जरूर तुम्ही धावपळ बघताय डॉक्टर कशी असते आमची, पण तरी सुद्धा जरूर ट्रस्ट, गोडबोले ट्रस्ट जी काही चांगले उपक्रम, नाविन्यपूर्ण उपक्रम, सार्वजनिक म्हणजे सामाजिक बांधिलकीचे उपक्रम जे राबवत आहेत त्याला नक्की जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझं नक्कीच सहकार्य राहील. खूप मोठं भाषण या ठिकाणी मिळत नाही. गायकवाड साहेबांचं अभिनंदन करतो. त्यांचं खूप चांगलं काम आहे. अधिक चांगलं काम व्हावं आणि अधिक चांगली प्रगती त्यांच्या उद्योग समूहाधिकाऱ्यांना. आता कुठेही गेलं की बीबीजी नाव म्हटलं की लगेच म्हणजे ते इतकं फेमस झालंय, इतकं प्रसिद्ध झालंय की लोकांच्या सहज बीबीजी म्हणजे गायकवाड भाऊ हे लगेच लोकांच्या या ठिकाणी लक्षामध्ये येतं. एवढं नाव त्यांनी कमावलं, कष्टातनं कमावलं आणि त्यांनी खूप चांगलं काम इथून पुढे सुद्धा करावं. त्यांना उत्तम आरोग्य लाभो, दीर्घायुष्य लाभो आणि जे काय उद्दिष्ट त्यांचं आयुष्यात अजून साध्य करायचे त्यांच्या मनामध्ये असेल त्या सगळ्या त्यांच्या उद्दिष्ट पूर्तता हो अशा शुभेच्छा व्यक्त करतो. सातारा भूषण पुरस्काराबद्दल समस्त जिल्हावासियांच्या वतीनं सन्मान्य हनुमंतराव गायकवाड साहेबांचा मनापासून आभार मानतो. गोडबोले ट्रस्टचे सुद्धा मनापासून या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चंद्रजी देसाई शिक्षण संस्थेचे सर्व आदरणीय अनिल पाटील सर, आदरणीय राजेंद्र शिंदे सर, आदरणीय अच्युत गोडबोले आणि सर्व गोडबोले परिवार, हा सातारा भूषण पुरस्कार दिल्याबद्दल मी तुमचे प्रथमतः मनापासून आभार मानतो. सहकारी आलेले आहेत, वैशालीच्या गावचे सगळे लोक आलेले आहेत, माझे मित्र आलेले आहेत, सगळ्यांचं भरभरून प्रेम आहे. बीबीजी माझे भरपूर सहकारी इथे आलेले आहेत. सातारा जिल्ह्याचे 9,000 लोक बीबीजीमध्ये काम करतात फक्त सातारा जिल्ह्यात. 8 लोकांनी सुरू केलेला व्यवसाय स्वच्छतेच्या बाबतीत देशभरामध्ये 90,000 लोकांना बीबीजीमध्ये एम्प्लॉयमेंट मिळालेलं आहे. दिल्लीला पार्लमेंटचं काम गेले 21 वर्ष बीबीजीकडे. आदरणीय पंतप्रधानांचं घर आणि ऑफिस 20 वर्षापासून बीबीजीकडे आहे. राष्ट्रपती भवन आहे, सुप्रीम कोर्ट आहे आणि सगळेच माझ्या टीममुळं सगळे शक्य आहे. सुहास माने आहे, विकास भोसले आहे, किरण यादव आहे, विजय माने आहे, सगळे माझे बीबीजी सहकारी इथं उपस्थित आहेत आणि संदेश आहे. सगळी माझी टीम जी रात्रंदिवस बीबीजीमध्ये काम करते त्याच्यामुळे शक्य आहे. 19व्या वर्षी देशांनी ठरवलं, माझ्या वडिलांचं त्यांना 18 वर्ष असं झालं. त्यानंतर ठरवलं की आयुष्यात किती वेगळं करायचं. पुण्यात 9 फूट बाय 11 फुटच्या घरात राहत होतो तेव्हा संस्थेचं नाव ठेवलं भारत विकास प्रतिष्ठान. लोगो काढला भारतात नकाशा, मागं सूर्यमध्ये एक पणती. डिप्लोमाच्या सेकंड इयरला होतो, नंतर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. रोज 42 किलोमीटर सायकलिंग करत होतो. डिप्लोमाचे क्लासेस घेतले, जामसरच्या बाटल्या विकल्या, पेंटिंगची कामं केली. इंजिनियर झालो, टेलिकॉम नोकरीला लागली. 6,500 रुपये पगार असणे कंपनीने 2 कोटी रुपये वाचवले. माझ्या वाईस प्रेसिडेंट विचारलं तुला काय पाहिजे, प्रमोशन, डबल इन्क्रिमेंट. म्हटलं माझ्या गावच्या मित्रांना कंपनीत काहीतरी कामाची संधी द्या. ते म्हणले काय काम करतील, म्हणलं हेल्परचं काम करतील, स्वच्छतेचं करतील का. संत गाडगे महाराज आमच्या आजी आजोबा पडजोबा असताना घरी यायचे, तर स्वच्छतेत मी लगेच हो म्हटलं आणि 22 मे 97 आम्ही 8 लोकांनी काम चालू केलं. गुणवत्तेच्या माझ्या टीममुळं खूप चांगलं काम झालं. 3 वर्षात 200 लोक झाले आणि 2001 साली मी राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ काम चालू केलं. पुण्याबाहेर बेंगलोरला शाखा काढली, चेन्नईला काढली, हैदराबादला काढली. बऱ्याच ठिकाणी अपमान व्हायचा. तेव्हा मी विचार करायचो की दिल्लीला पार्लमेंट आहे, त्याचं काम आपल्याला मिळालं लोक रिस्पेक्ट करतील. आणि विवेकानंदांचं पुस्तक आहे मन आणि शक्ती, ते अनेक वेळा वाचले. एखादी गोष्ट ठरवली की झाली नाही असं तरी होत नाही, असे हजारो अनुभव माझ्या आयुष्यामध्ये आहेत. आणि मी विचार करायचो पार्लमेंटचं काम आपल्याला मिळालं लोक रिस्पेक्ट करतील. आणि 1.5 वर्षात पार्लमेंटचं काम मिळालं. 1 मार्च 2003ला पार्लमेंटचं काम बीबीला मिळालं. ते आजता काय चालू आहे. त्यानंतर आदरणीय पंतप्रधानांचं घर मिळालं, राष्ट्रपती भवन मिळालं. आता 22 एअरपोर्टचं मेंटेनन्सचं काम बीबीजीकडे. मुंबई एअरपोर्ट, पुणे, चेन्नई, अहमदाबाद, लखनौ असे 22 अनेक मंदिरांचं काम बीबीजीकडे. मुंबई, सोमनाथ, द्वारका, अयोध्येचं राम मंदिर देखील बीबीजीकडे आहे. राज्य सरकारच्या वतीनं महाराष्ट्रात आम्ही 108 ॲम्ब्युलन्स सेवेचं काम करतो. त्याच्यामध्ये जवळपास 1 कोटी लोकांमध्ये
40,000 बालकांचा जन्म ॲम्ब्युलन्समध्ये झाला आहे. मध्य प्रदेशमध्ये पोलिसांच्या 1,000 गाड्या या बीव्हीजीच्या मालकीच्या आहेत. 2 वर्षापूर्वी आम्ही अमेरिकेत काम चालू केलं आणि तिथं आता 1200 लोक झाले. डेट्रॉईट आणि त्या परिसरामध्ये आम्ही काम चालू केले. जून महिन्यामध्ये आम्ही सौदी अरेबियामध्ये काम चालू केलं. तिथं देखील 150 माणसांनी काम चालू केलं. असं सगळं काम चालू असताना 2012 साली वैश्विक घर बांधलं. त्यावर ठरवलं की शेतकऱ्यांसाठी काम करायचं आणि शेतीमध्ये वेगळी उत्पादनं आम्ही बनवली, ज्याच्यामुळे शेतीचं उत्पन्न एका सीझनमध्ये आपल्याला मिनिमम 50% वाढवता येतं. खर्च कमी करून उत्पादन वाढवता येतं. गाई म्हशीमध्ये काम करतो आणि शेतकऱ्यांसाठी मी महाराष्ट्रात 300पेक्षा जास्त मेळावे घेतले. त्यावर लक्षात असं आलं की शेतकऱ्यांचे आरोग्याचे प्रश्न त्याच्यापेक्षा भयानक आहेत, बिकट आहेत. तेव्हा मग मी आयुर्वेदामध्ये रिसर्च चालू केली आणि सांगायला आनंद आहे की आज बीव्हीजीने कॅन्सरचं एक औषध बनवलं आहे. आमच्या गावचे सुपुत्र श्रीकांत मानेसाहेब समोर बसले. ते येल विद्यापीठामध्ये जगातल्या टॉप 5 युनिव्हर्सिटीजमध्ये येल विद्यापीठ येतं. तिथे गेली 21 वर्ष मानेसाहेब हे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे जेनेटिक्स. आणि त्यांना सुरुवातीला पटत नव्हतं की असं औषध आहे का. मग साहेबांनी स्वतः तिथे टेस्ट ट्रायल घेतल्या आणि तिथे लक्षात आलं साहेब 24 तासामध्ये कॅन्सर सेलची कंप्लीट डेथ होते आणि त्यानंतर चांगली सेलला मात्र काही त्रास होत नाही. आम्ही असंच लिव्हरचं औषध बनवलं, लिव्हर सिरोसिसचं, फॅटी लिव्हरचं, हार्ट ब्लॉकेजेस काढणारं औषध बनवलं. अशी अनेक औषधं, कॅटरॅक्टचा मोतीबिंदू झाला तर त्याच्यासाठी देखील औषध बनवले. अशी अनेक औषधं पूर्व बीव्हीजीत बनवले. तुमच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला कॅन्सरवरती खूप चांगलं काम करता येईल. अनिल पाटील साहेबांशी बोलले की रोजगारासाठी आता भारत सरकारने बीव्हीजी बरोबर एक कंपनी फॉर्म केली आहे की ग्लोबल प्लेसमेंट ज्याकडे मागच्या आठवड्यात ही कंपनी फॉर्म झाली की NSDC आणि बीव्हीजी असे एकत्र कंपनी फॉर्म केली आहे आणि त्याच्यामध्ये जपानला 2 लाख रुपये जपानला त्याचं इम्प्लिमेंटेशन जबाबदारी भारत सरकारने दिली होती. मग आपल्याला सातारा जिल्ह्यातल्या मुलांना शाळा चांगल्या करतायत. एका शाळेला 17-80 लाख खर्च करतायत. तिथं मुलं घडवायचं काम आपण करू आणि त्यातल्या मुलांना 6वीपासूनच आपण जर प्लॅन केलं की याला जपानीज भाषा बोलता येऊ शकेल, याला जर्मन बोलता येऊ शकेल तर त्यांना तसं ट्रेन करून. कारण भारत हा जगातला सगळ्यात तरुण देश आहे आणि जगात मनुष्यबळाची तिथाच गरज आहे. फक्त जे जगात पाहिजे ते आपण शिकवत नाही. आता रयत शिक्षणाचं जर स्पेशल विद्यापीठ झाले, तुमच्यासारखी विजनरी लिडरशिप सातारा जिल्ह्याला लाभली तर आपण त्या मुलांना तशा पद्धतीने ट्रेनिंग करतो. त्यांना ग्लोबल प्लेसमेंट आपल्याला करता येते. त्याच्यावरती आमच्याकडे जवळपास 100 जॉब प्रोफाईल तयार होतात ज्या जागतिक पातळीवर 16 देशांनी भारत सरकारला एग्रीमेंट दिले. ती सगळी जबाबदारी आता बीव्हीजीला दिली आहे भारत सरकार. त्याच्यामध्ये आपल्याला एकत्र मोठं काम करता येईल. त्यानंतर आम्ही सातारला मेगा फूड पार्क केले. इथल्या शेतकऱ्यांचा शेतीमाल सर आपण एकदा कधीतरी जाता येतात वेळ काढून मी एकदा बघायला आला तुम्हाला आवडेल की खूप जवळपास 180 कोटी इन्व्हेस्टमेंट करून तिथे ते फूड पार्क केले. भारतातलं वन ऑफ द बेस्ट फूड पार्क आहे. त्याच्यामध्ये शेतीमाल एक्सपोर्टच्या दृष्टीनं म्हणजे प्रोसेस करायचं आणि एक्सपोर्ट करायचं याच्यावरती आम्ही काम करतो. आपल्या सगळ्यांचं प्रचंड प्रेम आहे. असेच आशीर्वाद बीव्हीजीच्या पाठीशी राहू द्या. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार मानतो. आई, स्वप्नाली, वैशाली सगळेच घरचे आलेले आहेत. आमचे पोतेकर साहेब आलेले, सगळ्यांचं नंतर जुने जाणते लोक भेटले मला. जयंत सातपुते साहेब मागाशी भेटले, नंतर ताबू साहेब भेटले, अनेक लोक आले जे लहानपणी इथं शनिवारपेठेतच राहिलो होतो आम्ही राम मंदिरामध्ये. शहा राम मंदिरांच्या ज्या वाड्यात राहतो तो 5वीपर्यंत इंग्लिश शिकलो आणि बुडबुली कुटुंबियांचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. तुम्ही हा पुरस्कार दिला आणि मला त्याच्या योग्यता समजलं. मी तुम्हाला एवढीच कमिटमेंट देतो की सातारा नाही, महाराष्ट्र नाही, पण भारताला अभिमान वाटलं असं काम करायला प्रयत्न करतो. आपलं सगळ्यांचे आशीर्वाद लाभावे एवढी आशा व्यक्त करतो. पुन्हा एकदा माझ्या सगळ्या बीव्हीजी सहकार्याचे, माझ्या शाळेतले मित्र आले सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. वेळात वेळ काढून माननीय आमदार शंभूराजा देसाई आले त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. माननीय डॉक्टर अनिल पाटील हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी मान्यता दिली व उपस्थिती केली. त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. ज्येष्ठ संशोधक डॉक्टर राजेंद्र शेंडे हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचा आभार मानतो. या सन्मानाचे सन्मानार्थी गायकवाड साहेब आणि त्यांचे सर्व परिवार
लवकर व्यासपीठाकडे यावं. मूळ गाव हे गायकवाड साहेबांचं आहे. गायकवाड साहेब जावई या गावचे जावयाचं कौतुक करतायत युवराज निपाणे, तानाजी निपाणे आणि बाळकृष्ण निपाणे. श्री मधुकर शेंडे, अधीक्षक महाराष्ट्र पोलीस.